तेव्हा एक कुटस्थ दीप असल्यामुळे म्हणलं कुटस्थ आहे तरी कशावरून संदयो किल वृत्तीनां भावाभावस्य वासुदा निर्विकारेण नासं कुटस्थ इत्युच्यते. तेव्हा आपल्याला कोणत्याही पदार्थाच्या विषयी भावाने हवा बरं का, याचं जो चिंतन करतो, मला भूक लागलेली आहे याचं ज्ञान कोणामुळे झालं, अभावाचं ज्ञान कोणामुळे झालं, कोणीतरी त्याचं प्रकाशन करणारा असला पाहिजे. आता भूक निवृत्त झाली याचे ज्ञान कोणामुळे झालं, भावाने. संदयो किल वृत्तीनां भावाभावस्य भाषिता निर्विकारेण नासं कुटस्थ इति उच्यते. त्याला कुटस्थ म्हणतं. याचं जो प्रकाशन करतो त्याला कुटस्थ असं म्हणतात, कारण तो ज्ञान स्वरूप आहे, प्रकाश स्वरूप आहे. मग तो कुटस्थ आहे कशावरून, त्याच्याकरता हे 25व्या श्लोकामध्ये सांगितलं. अंतःकरण आणि अंतःकरणाच्या वृत्ती ज्याच्याकडून प्रकाशित होतात तो कुटस्थ आहे. पूर्वीच्या बुद्धिमान आचार्यांनी निर्णय केलेला आहे. मला एक कुटस्थाच्या विषयी आणि त्याचं अस्तित्व सांगितलं. पुढे त्याप्रमाणे आभास पाहिजे ना. कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होण्याकरता ब्रह्मचैतन्य आणि आभास असावा लागतो. आभास काय करतो, घट आहे असं तुमच्या चित्तामध्ये अगोदर घट आहे का, नाही. सकाळच्या वेळी आपण प्रार्थना चित्तात नाश्ता असतो का, पण वाचायला म्हणजे मला नाश्ता आहे हे कोणामुळे कळलं आहे, आभासामुळे. आणि पुढे त्याचं प्रकाशन मी नाश्त्याला नाश्ता रूपाने जाणलं आहे कोणामुळे, ब्रह्मचैतन्य. कोणत्याही पदार्थाचं ज्ञान होण्याकरता ब्रह्मचैतन्य आणि आभास या दोघांची काय असते, त्याच्यामध्ये कुटस्थ आहे कशावरून 25व्या श्लोकामध्ये आणखी त्याचं वर्णन केलं आहे. त्याचप्रमाणे आभास आहे कशावरून, त्याच्यावरती शंका आहे, त्या शंकेचं हे उदाहरण चाललेलं आहे. म्हणलं तुम्ही बाबाच मानण्याची काय नाही आवश्यकता नाही, बुद्धीच काम करते. मग पुन्हा बीच में मेरा चांद भाई कशाला मी अभी विराजी तो कशाला काळजी पाहिजे. तिकडे लव्ह मॅरेज असते ना त्याच्यामध्ये काही नाही बघा, तिसऱ्याचं कामच नाही. आईलाही विचारत नाही, वडिलालाही विचारत नाही, आणि सुनबाईला घेऊन आल्याशिवाय आई वडील विचारते ही कोण आहे, तो पोरगा सांगत असते तुमची सून आहे. अलीकडच्या काळात सगळे परदेशात राहणारे लोक आहे ना, परदेशामध्ये राहणारे लोक आहेत सगळे. कसे आहे सगळे तुमचे हॉलिवूड सिनेमाच्या ह्याच्यात काम करणारे लोक. आणि हे काही त्यांना विधी नाही, त्यांना काही नाही, निश्चित नाही. दोन नाही काय, एखाद्या बाकडावर ते दोघं जण बसतात बरं का, दुसरं गाव येईपर्यंत लग्न लागत असते. जसं लागते तसं तुटते. दृष्टांत देऊन हा सिद्धांत तुम्हाला सांगितलं. मग आभासाची सिद्धी करून या ठिकाणी काय करतात म्हणलं, मध्यंतरी आभासाची आवश्यकता काय, केवळ बुद्धी चैतन्याला विद्या लागल्यानंतर बुद्धी नाही का सर्व काम करत असताना मध्यंतरी आभासाची आवश्यकता काय असं आहे. बुद्धियुक्त चैतन्यच आणखी लोकांतराला जाण्याचं 27व्या श्लोक समर्थ असताना मध्यंतरी आभासाची आवश्यकता काय.
मला केवळ उपाधी लागल्याने अवच्छेद लागल्याने जीवत्व दशा प्राप्त होत नाही. आभास असल्याशिवाय जीवत्व दशा प्राप्त होत. तुम्हाला गेला जीव दशाचा विचार वर्णन कर. बुद्धी अधिष्ठान चैतन्याचा बुद्धीमध्ये पडलेला या तीन मिळून काय होत असतं. त्याच्यात एक जरी नसेल तरी काय होत नाही, जीवदशा प्राप्त होऊ शकत. म्हणून बुद्धी मानलीच पाहिजे बरं का, चैतन्यही मानलंच पाहिजे आणि त्याचा आभासही काय केला पाहिजे. मला मांडण्याचं काही काय, तुमच्या आभासाची बुद्धी असताना आभासाची आवश्यकता काय. त्याच्याकरता आपला श्लोक झाला होता की 28वा श्लोक, पुढे 29वा श्लोक आपण म्हणलं हे बा बुद्धी स्वच्छ आहे. भिंद जर आणखी चैतन्याला अवच्छेदक लागली, त्या भिंतीला कुठं जीवत्व येतं का. घाटी उपाधी जर चैतन्याला लागली तर घटाला जीवत्व येते का, येत नाही. पण बुद्धी उपाधी लागली तर, कारण बुद्धीमध्ये काय पडते, आभास पडते. आभास आला की जीवत्व दशा. मग त्याच्याकरता दृष्टांत देऊन सिद्धांत काय करतात सांगतात का. म्हणलं बघा, एखादी भिंत जर लागली तर त्याला जीवत्व दशा येते का, नाही का. पूर्व पक्षाचं उत्तर देतात ना, केवळ उपाधीच्या युगाने जीवदशा प्राप्त होत नाही. तर मग का वेळ भिंत नाही का, बुद्धी लागली की जीवत्व दशेला प्राप्त झाला. भिंत लागली की मग भिंत आणि बुद्धी याच्यामध्ये काय आहे, फरक आहे. कोणता फरक आहे ते पाहिजे. 29व्या श्लोकापर्यंत आपलं झालेलं होता. मग पुढ्य सादृशी बुद्धी सच्चत्वापिते चेतदा नस्तु नाम परिच्छेदे किं स्वाच्छेन भवत्य. न कुठ्य सादृशी बुद्धी, भिंतीप्रमाणे बुद्धी आहे का. बुद्धीमध्ये चैतन्य आभास ग्रहण करण्याची काय आहे हे पहा. आपल्याला जर गंध लावायचं असलं तर भिंतीकडे पाहून लावतं का, भिंतीकडे का बोलावतं. भिंतीमध्ये आभास ग्रहण करण्याची काय नाही. आणि आरशातच का लावतो आपण, आरसा आभास ग्रहण करण्याला काय आहे, योग्य आहे. त्याप्रमाणे पूर्वपक्षकार म्हणतो बुद्धी स्वच्छ असल्यामुळे बरं का आभासाची काही आवश्यकता नाही. त्याच्याकरता 29वा श्लोक आभास काय केला पाहिजे त्याच्याकरता एक दृष्टांत देऊन सिद्धांतनं सांगितलं आहे की आभास हा मानवाच लागत असतो. तांदूळ विकणारा मनुष्य आहे, त्याच्याजवळ 2 भांडे असतात. एक काचेचं भांडं आहे, काचेचं भांडं आहे, आणि एक लाकडी भांडं आहे. या भांड्याने तो तांदूळ विकतो. मग दोघांमध्ये फरक काय. काचेच्या भांड्याने घेतलं तरी तांदूळ किती मिळणार, पिकते. आणि लाकडी काचेच्या शेराने घेतले तरी दोघांमध्ये फरक काय आहे. मग काचेच्या भांड्यामध्ये काय पडते, प्रतिबिंब पडते. आपण हे व्यवहार आहे ना, कुठे गेल्यानंतर आपलं काही स्वागत करतात. का चहा म्हणा, दूध म्हणा, कॉफी म्हणा, विचारतात ना. म्हटलं बाबा तुम्हाला काय आवडते, आमच्यासारखा सांगत असतो चहा होईपर्यंत कॉफी आवडते, कॉफी आवडते, दूधही आवडते, आणि आंब्याचा रस दिला तर फारच चांगलं आहे. मग त्याच्यामध्ये 2 मग असतो. एक काचेचा असतो, ते एक कशाचा असतो, आपला स्टीलचा असतो. स्टीलचा आणि मगामध्ये किती दूध आहे दिसते का आपल्याला. आणि काचेच्या याच्यामध्ये का दिसते, प्रतिबिंब पडते. आणि स्टीलच्या याच्यामध्ये आपल्याला दिसत नाही, असं बघावं लागतं त्याच्यात किती आहे. काही नाही बघा, मग बी एवढा मोठा असेल त्याच्या गोटभरच मग प्रतिबिंब पडते. ते प्रतिबिंब आपल्याला काय केलं पाहिजे, विशेष आहे त्याच्या. तांदूळ तेवढेच येणार आपण, पण काचेच्या भांड्यामध्ये त्याचं प्रतिबिंब दिसते आणि स्टीलच्या भांड्यामध्ये काय दिसत नाही. परिमाण विशेष आहे बी आपलं. 30वा श्लोक हे पहा. प्रस्थेन दारुजन्येन कंसजन्येन वा नाही विकृतेस्तु तंडुलादीना परिणामम विशेषते. प्रस्थेन म्हणजे भांड्याने,
दारूजन्य म्हणजे लाकडाच्या, कंसजन्य म्हणजे काचेच्या किंवा स्टीलच्या भांड्यामध्ये. विक्रेत तन्नीला दिनाम, विकणारा जो आणखी तांदूळ विकणारा जो मनुष्य असतो, काशाच्या भांड्यानं घ्या अथवा लाकडाच्या भांड्यानं घ्या, तांदूळ किती येणार तेवढे. फरक काय? परिणाम विशेषते. कोणता परिणामामध्ये नाही. लाकडी भांड्याने दिले तरी तांदूळ तेवढेच, काचेच्या भांड्याने दिले तरी परिमाणामध्ये बदल नाही. मग कशात बदल आहे? एकात प्रतिबिंब पडते, एकात प्रतिबिंब पडत. त्याप्रमाणे बुद्धीमध्ये काय पडते आणि भिंतीमध्ये काय पडत नाही. परिणाम विशेषेपी प्रतिबिंब विशिष्यते. कंसे यदि सदा बुद्धिराभासो फलात् भवेत्. परिमाणो विशेषेपी नाही का, तांदळामध्ये बदल पडत नाहीत, तेवढेच तांदूळ भांड्यामध्ये मिळत असतात. मग विशेष कोणतं आहे? प्रतिबिंब विशिष्यते. प्रतिबिंब विशिष्यते म्हणजे प्रतिबिंब पडत असतं. काचेच्या भांड्यात आपल्याला कळते दूध किती आहे, नाही का, पूर्ण भांडं भरलेलं आहे. कंसे येतात सुद्धा बुद्धी आभास असते. म्हणून बुद्धी या परिच्छेदामध्ये प्रतिबिंब पडते. म्हणजे आभास, तुला आभास काय केला पाहिजे, तुझी इच्छा सत्व नसो. जेव्हा बुद्धीमध्ये चैतन्याचं जे प्रतिबिंब पडते त्याला काय म्हणायचं? आभास. कारण बुद्धी स्वच्छ असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रतिबिंब पडते. त्याचं खाली वर्णन करते ते प्रतिबिंब अंगीकारे चिदाभासा कथम अंगीकारता. म्हणायला लागले तुम्ही प्रतिबिंब अंगीकारे, प्रतिबिंबाचा अंगीकार केल्यानंतर चिदाभासा कथम आम्हाला प्रतिबिंब पडते का तुमचा चिदाभास थोडाच पडतो काय, अशी शंका झाली असताना प्रतिबिंब आभास शब्दाव्यामचिंतस्य अर्थस्य एकत्वमा इतिहास ईषद्भासमान प्रतिबिंब तस्या विधा बिंबलक्षणहीन सं बिंबवद्भासते सही. आम्हाला तुम्ही प्रतिबिंब पडत असते का तुमचा आभास पडतो का, नाही आला का लक्षामध्ये? ते 31 वाचलं. परिणाम विशेषेपी प्रतिबिंब विशिष्यते. त्या काचेच्या भांड्यामध्ये काय पडते, मग तुमचा का आभास पडत असतो का? मग प्रतिबिंब पडते, प्रतिबिंब आमचा आभास आहे असं म्हणतात. म्हणजे का कंसे यदि सुद्धा बुद्ध आभास बरे, त्याच्यामध्ये तुम्हाला आभास म्हटलं पाहिजे. ईषद मानस प्रतिबिंब म्हटलं काय आणि आभास म्हटलं काय, दोन्ही सारखेच आहे. आभासाला प्रतिबिंब म्हणा आणि प्रतिबिंबाला काय म्हणा, कारण दोची लक्षणं कशी आहे? ईषद्भासमानम प्रतिबिंब तथा विधा. ईषद्भासमानम आभास, थोडं भासणं ज्याला आभास म्हणतात. ईषद म्हणजे थोडं, ईषद्भासमान आभास, आभास थोडं भासणं यालाच आभास असं म्हणतात. प्रतिबिंबही त्यालाच म्हणतात. प्रतिबिंब आणि आभास या दोनमध्ये काही नावं दोन पण तत्व एकच आहे. बिंबलक्षण येईन सण बिंबवत भासते. वास्तविक बिंबाचे लक्षणं त्यांच्यामध्ये नसतात, तरी पण कोणासारखं दिसते आहे रे. हे जे नाटकामध्ये काम करणारे माणसं असतात त्याच्यामध्ये एखादं कामाचं नाटक करत असताना बरोबर ते मग खरोखरच असते काय, एखादा तुमचा काय तो बालगंधर्व स्त्री पार्ट करत असे, बिनचूक पार्ट करायचा. काय करायचा, मग तो बिनचूक जरी पार्ट करत असला तरी पण तो मुळामध्ये किमस्वरूप आहे. मुळात किमस्वरूप आहे, मनुष्य आहे की भासतो कसा बाईप्रमाणे. मग खरोखरच बाई आहे का माणूस आहे का? बाईचे लक्षण आहे का हावभाव करतो आणलेले आहे. त्या अभिनयावर असतं मजा मारतात ते कोण ॲक्टर लोक.
त्याने तुम्हाला कल्पना आहे एक ॲक्टरचा दक्षिणा किती असते. एखाद्या खेळामध्ये जर काम करायचं असलं नाटकामध्ये त्यांचे ठरले तर म्हटलं तुमच्या नाटकात काम करू 10 लाख रुपये. किती? कोणाचे 5 लाख, कोणाचे कोणत्या नावाजलेला प्रसिद्ध खेळाडू असेल ॲक्टर असेल तर मग तो काय करतो, एवढी त्याला रुपये का देतात, तो काय अभिनय करतात. काय करतात? अभिनय कुठून आणतात कोणाच माहिती. काय करत ते मामासाहेब दांडेकर म्हणजे एवढा अभिमान करतात. म्हणलं हे सगळ्या स्वर्गामधल्या पऱ्या होत्या. काय होत्या? पऱ्या. मग काम करते वेळी ताल चुकले. काय चुकले? मग इंद्राला राग आला. सगळ्या आकडून दिल्यानंतर त्या आता आपल्या कोणत्या शनिवारच्या नाटकामध्ये काय झालं, आता इथल्या लोकांना बोलवता त्याचं दृष्टांत. म्हणून प्रतिबिंब आणि बिंब आभास याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे फरक नाही. बिंब लक्षणही नसतं, काही फरक नाही. पण बिंब लक्षणही नसतं बिंबोद्भास आहे. वास्तविक ते बिंब नव्हे पण बिंबासारख्या काय होतात, भासतात. आहे ना. तुमचा नाही का बालगंधर्व काय नव्हे, बाई नव्हे, पुरुष आहे. पण काम करते वेळी कशा वाचतात. मग खरोखरच बाई आहे का? मग प्रतिबिंब कोणासारखं दिसते, मग खरोखरच बिंब आहे का ते? बिंबाप्रमाणे काय होते ते तुम्हाला कल्पना आहे. दृष्टांत सिद्धांत वेळ जाते बरं. ते मामाच्या खोलीत बसले असायचे. एक जनार्दन भाव तेव्हा सगळे झाडे झुडे होते आणि बस मुद्रिका वगैरे माळा वेळा भरपूर असं आणि रस्त्यात बसले असायचे. बरे यात्रेकरू लोक परगावाचे, त्यांना काय माहिती दांडेकर महाराज कोण आहे. दांडेकराचं दर्शन करण्याकरता पहिलं कोण भेटते, ते जनार्दन भाव. लोकांना वाटतं हेच कोण आहे, दांडेकर. त्याला विचारलं, अरे दांडेकराचं दर्शन घेतलं तर म्हणालं. मग बसलेला जनार्दन भाव कुठे दांडेकर होऊ शकतो का? त्याचं प्रतिबिंब हे कोणाप्रमाणे दिसते, 1-2 लक्षणं असते, तेवढ्यावरून बिंब होऊ शकत. त्याच्याकरता आहे का बिंब लक्षणही नसतं बिंबोद्भास आहे. बिंबाचं लक्षण नसतानाही देखील बिंबासारखे ते दिसून येतात. बिंबाचं लक्षण प्रतिबिंबाचं लक्षण करतो ससंगत्व विकाराभ्याम बिंबलक्षणही नसा स्फूर्तिरूपतम येतस्य बिंबवद्भासनम विदो. ससंगत्व विकाराभ्याम हे कोणाचे आहे? प्रतिबिंबाचे आहे. कारण ते आरशाच्या संगतीमुळे आपल्याला प्रतिबिंब दिसत असे. मग सत्संग पुन्हा आणखी काय विकार असतो ना त्याच्यात. जोपर्यंत मुख आहे तोपर्यंत प्रतिबिंब मुख नसेल तर विकाराला काय? बिंब लक्षणही ना. मग एक लक्षण मात्र असते स्फूर्तिरूपत्वम येतस्य. आहेपणा कोणाचा आहे तर प्रतिबिंबाच्या ठिकाणी आहेपणा कोणाचा आहे? बिंबच नाही तर बिंब आहे म्हणून मग अधिष्ठानाचं काय करावं लागेल? आहेपणा हा प्रतिबिंबाचा आहे का बिंबाचा आहे? बिंबाचा. त्याला स्फूर्तिरूपत्व म्हणतात. आणि बिंबवत भासणं बिजो बिंबाप्रमाणे आणखी ते भासत असतात. त्याच्यावर आक्षेप घेतला होता पूर्वपक्षाची टीका. म्हटलं तुम्ही जे आभास म्हणून म्हणता ना, तुम्हाला तो आभास कशाला म्हणत बसता? त्याचं अस्तित्व कोणावर अवलंबून आहे? बुद्धीवर. बुद्धीच नाही तर आभास. मग बुद्धीवर अस्तित्व असल्यामुळे आभास मांडण्याची गरज नाही. बुद्धीलाच काय म्हणून त्याला आभास आहे का ते पाहिजे. नाही दी भाव भावित्वात आभास असते धिया पृथक
चेतिति मे अल्पोक्तम धीरपि एव स्वदेयतः नैदी भावभावित्वात्. त्या आभासाचं अस्तित्व कोणावर अवलंबून आहे? बुद्धी असेल तर आभास, बुद्धी नसेल तर आभास नाही. मग बुद्धीहून भिन्न मानण्याची काही गरज? मग किम स्वरूप म्हणा, बुद्धिरूपच म्हणा. वेगळा आभास मानण्याची आवश्यकता? मग किम स्वरूप म्हणा तुम्ही बुद्धिरूप. नाही दी भाव धी म्हणजे खाण्याचं घे नव्हे. दी म्हणजे दी भावभावित्वात बुद्धीवर त्याचं अस्तित्व अवलंबून आहे. आभास व स्थिती या पृथक. म्हणून बुद्धीहून आभास काही नाही, वेगळा नाही. मग कशाला विनाकारण वेगळा मांडण्याची आवश्यकता आहे? मग त्याला उत्तर देऊन सिद्धांती सांगतात. म्हणाले फार तो ती चेद अल्पयुक्त, फार थोडं बोलला, आगाऊपणा जास्त नाही केला, कमी केला म्हणाल. नाही यार का अल्पमेव उत्तम म्हणजे म्हटलं थोडा आगाऊपणा नाही केला, जास्त नाही केला. काय केला? थोडा आगाऊपणा केला. काय माणसं आगाऊ असतात ना. आगाऊपणा म्हणजे थोडा. एका ग्रस्ताची म्हातारी आजारी होती बा. मग कामगाराला सांगितलं, म्हणलं इकडे म्हातारी करता काय घेऊन ये, डॉक्टरकडे जाऊन औषध घेऊन ये. तो आपला गेला बा औषध आणण्याकरता. डॉक्टरकडून काय आणलं? औषध आणलं. आणि पुन्हा काय आलं बा कापड बिपड काय वेळू घेऊन आला बा. मालकाने विचारलं, म्हणलं का रे औषध आणलं का? म्हणलं बाबा आणलं. म्हातारीला दिलं का? म्हणलं दिलं की म्हातारीला हलवून दिलं. कारण डॉक्टरने सांगितलं होतं औषध द्यायचं. कसं द्यायचं? हलवून द्यायचं. औषध हलवण्याच्या एक कापड आणि वेळू कसं करता आणलं. घ्या म्हणायला लागली म्हातारी मेलीच तर. बाजारात जावं लागेल. याला आगाऊपणा. म्हणून तू बुद्धी स्वरूप काय मला आभासाला मला अल्प थोडंसं आगाऊपणा केला. बुद्धी किती जरी प्रयत्न केली, अलग लक्षात बुद्धी आणि आभास या दोमध्ये काय? बुद्धी आभास होऊ शकत नाही, आभास काय होऊ शकत नाही. त्याच्याकरता हा दृष्टांत आहे का? धी अपि एव स्वदेश. म्हणलं हे पहा, बुद्धीवर आभासाचं अस्तित्व अवलंबून आहे. त्याचप्रमाणे देहावरती बुद्धीचं काय आहे? देहच नाही तर बुद्धी आली. म्हणून बुद्धीचं हे अस्तित्व कोणावर अवलंबून आहे? मग देहालाच काय मानून टाक, बुद्धी मानून टाके. तर म्हणलं जमणार नाही. का नाही? शास्त्रामध्ये सांगितलं देह वेगळा आणि बुद्धी. देव पुढचा श्लोक आहे बघा. देह मृदेवी बुद्धिश्चे शास्त्रात असती तथा सती बुद्धिरन्यच्युदाभासा प्रवेश श्रुती शिष्यता. देह मृदेवी बुद्धिश्चेद असती शास्त्रात तथा सती. देह जरी पडला तरी देहाच्या बरोबर बुद्धीचा नाश होऊ शकत नाही. लिंग देह आहे बघा. स्थूल देहाचा नाश होत असतो. लिंग देह जसा ज्या उत्क्रामंतम सितम वापी भंजारम वा. पुन्हा या देहातून त्या देहातून मग लिंग देहाचा बाध केव्हा होत असतो? ब्रह्मज्ञान झाल्यानंतर. तो जीव हे भाष. मग हा ब्रह्म परमात्मा भौतिक आहे. एकदा ब्रह्मज्ञान झालं की संपलं. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही तोपर्यंत जन्ममरणाची परंपरा पाचवी सारखी लागलेली आहे. कोणत्याही देहामध्ये जाय जन्म आणि नुसता जन्म आणि मृत्यूच्या मध्यंतरी बालपण, तरुणपण, म्हातारपण ही सगळी एकाचा आणखी आश्रय केला की आपोआप ही दिंडी गायब जाते. म्हणून देह मृदेवी बुद्धीचे शास्त्रार्थ आपण नाही का म्हणून तुमच्या 10व्याच्या दिवशी त्याच्या आत्म्याला काय मिळवायचं?
त्याला स्वर्गाधिकाची काय प्राप्ती होतं. पण आपलं तो खरोखरच ना देह नष्ट झाला, पण मिळाला देह जसाच्या, पण त्याला चांगली सद्गती काय व्हावी. मग तो कसा आहे का असे ना पाप करून गेला असेल तरी दहाव्याच्या ह्याच्यात त्याच्यासारखा पुण्यवान कोणी दहाव्याचा दृष्टांत संपला आपला. बुद्धैरन्यच्च चिदाभासा. देह जरी पडला तरी पण बुद्धी शास्त्रामध्ये असते असे म्हणतात. ऐका रे, देहाच्या बरोबर देहाचा नाश होत असतो. बुद्धी जशीच्या लिंगदेह जसाच्या तसाच राहतो. लिंगदेहामध्ये प्राण असतो, तो प्राण निघून गेल्यानंतर मृतवत शरीर होत असते. मृतवत म्हणजे जड पडते, लाकडासारखं होत असतं. त्याच्यातले संवेदना संपले म्हणून तर जाळती वेळी माणसं ओरडत असतात का? अरे अग्नी लावला तर ओरडत असते का प्रेत? का ओरडत नाही? आहे कुठे ओरडायला? संपलं. शरीर दिसते पण काय दिसत नाही. प्राणावर अवलंबून असतं हे सगळं. मग सर्व इंद्रियामध्ये सर्व इंद्रियांचा राजा कोण आहे? तो निघून गेला की डोळे जरी गेले तरी मनुष्य जगतो, कान गेले काही जरी गेले तरी मनुष्य जगतो. प्राण गेला तर पण एकदा प्राण गेला की पुन्हा काय होत नाही. गेला की गेला. मग किती श्रीमंत असो कोणी असो, मग त्याला एक असते बाकी ते तत्ववेत्ता पुरुष असतो त्याचं चालते बा. प्राण गेला तरी परत काय करू शकतो तो? ते त्याच्यात बुद्धी येते बा, सर्वसामान्यामध्ये नाही का. मेलं माणूस म्हणला का प्रेत चाललेलं आहे, प्रेताचं नाव काय? मग सच्चिदानंद बाबा. मग सच्चिदानंद बाबा सच्चिदानंद मधून मरतो म्हणलं, हे कशाला काही शोभत आहे का? नाव कोणतं? आणि मग मेला म्हणतो तुला उठ की लगेच ताडकन काय झालं? हे कोणाच सामर्थ्य आहे ज्ञानाचं? नुसताच त्याला जिवंत करून आणि हे केला का त्याला ज्ञानेश्वरीचा लेखक बनवलं. सच्चिदानंद बाबा आधारे त्यांची परंपरा आहे ना. बुद्धेरन्यच्च चिदाभासा प्रवेश श्रुतीषु श्रुता. बुद्धीहून अन्य एक चिदाभास आहे असं कोणत्या श्रुतीमध्ये सांगितलेलं आहे बरं का. प्रवेश श्रुतीषु श्रुता. प्रवेश श्रुतीमध्ये काय केलेलं आहे? प्रमाण देऊन आपल्याला कोणतंही सांगावं लागतं. तस्मात् शास्त्रम अगं सुख नाही कोठे आणि या संसारी. म्हणलं तुम्ही सांगता संसारामध्ये सुख नाही, तुमच्या मनानेच सांगता का? म्हणलं तुकोबर आहे सांगता. सुख नाही कुठे? वायावरी पुढे ध्येययुक्तस्य प्रवेश नाहीतरी धिया पृथक. आत्मा प्रवेशम संकल्प स्पष्ट इति गीयते. ध्येययुक्तस्य प्रवेशाचे ऐतरे धिया पृथक. ध्येययुक्त धी म्हणजे नाम बुद्धी. बुद्धीने युक्त असलेला चिदाभास जो असतो तो प्रवेश करतो असं ऐतरीय उपनिषदामध्ये काय केलेलं आहे असं तो म्हणशील. ऐतरे तर धिया पृथक आत्मा प्रवेशम संकल्प प्रवेश बुद्धियुक्त प्रवेशा ऐतरे आहे ना. बुद्धियुक्तचा प्रवेशा नाही ऐतरी. बुद्धियुक्त आत्मा आणि प्रवेश करता झाला असे ऐतरीयामध्ये काय करीत नाही. मग कोण पृथक? बुद्धीहून पृथक असलेला आत्मा प्रवेश करतो. दोन वाक्यातलं समजलं का? ज्याला बुद्धी लागलेली आहे असा आत्मा आणि प्रवेश करता झाला असं ऐतरीय उपनिषदामध्ये नाही. मग पृथक बुद्धीहून वेगळा आत्मा काय करता झाला नाही आलं का लक्षात? बुद्धीने युक्त असलेला आत्मा प्रवेश करता झाला असं नाही. मग कोणता? बुद्धीहून पृथक म्हणजे वेगळा आत्मा काय करता झाला? प्रवेश करता झाला. आत्मा प्रवेशम संकल्प. आत्म्याने संकल्प करून प्रविष्टा इथे गीयते. मग तरी उपनिषदामधलं आणखी वाक्य आहे ते की आत्मा ज्याने प्रवेश केलेला आहे
संकल्प प्रविष्ट आहे. संकल्प करून तो त्याच्यामध्ये प्रवेश करीता झाला. कोणताच संकल्प केला तर 37व्या श्लोकात आहे. श्रुतीमार्थता पठती, त्या श्रुतीतलं वाक्य या ठिकाणी. तेव्हा थोडक्यामध्ये आणि 36व्यात म्हटलं सांगितलं आहे तरी अश्रुते हो. त्याच्यावरची टीका पहा. बुद्धी अतिरिक्त तस्य प्रवेशा श्रवणात इथे मी म्हणून बुद्धी अतिरिक्त म्हणजे बुद्धी ज्या आत्म्याच्या ठिकाणी अवच्छेदक नाही असा आत्मा प्रवेश करिता झाला असं ऐतरेय उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. श्रुतीमार्थता पठते दुसऱ्याच्या 37वा श्लोक. कथम निदम साक्षिदेव मत्पुरुषे स्यात् वितीरणात् विदार्य मूर्धसीमानं प्रविष्टा संसारत्ययम्. कथम इदम साक्षिदेव मत्पुरुषे म्हणलं हे सगळं सृष्टी निर्माण केली. ही जड सृष्टी आहे. कशी आहे सृष्टी ती सगळी. म्हणून कथमिदम साक्षीदेव मद्रसेच्या तेव्हा ही जडसृष्टी व्यवहार करू शकणार नाही. एवढ्याकरता आत्मा आणि त्याच्यामध्ये त्या शरीरामध्ये प्रवेश करिता झाला नाही का. विना पेट्रोलच्या शिवाय गाडी कशी चालू शकेल म्हणून काय भरावं लागते. मग माझ्याशिवाय जड हे जे जड आहे हे कोणाच्यामुळे काम करतं. चाले हे शरीर सूर्यासत्तेने सूर्याशी चाला नाही. त्याच्या सत्ते तुम्हाला नाही का याच्यामध्ये ईश्वर एक काय केला पाहिजे. ज्ञानेश्वरीमध्ये गेलं ना तुमच्या स्वभावादी ईश्वर. आकाशी कवणे केली मेघाची वर्णे अंतरिक्ष तारांगणे धरी कोण. आकाशामध्ये केली मेघाची भरणे. आकाशामध्ये असलेल्या मेघामध्ये पाणी कोण भरलं. आपण भरलं का जवळ. मग कोणीतरी काय केलं पाहिजे. आकाशी मेघाची भरणे आणि अंतरिक्षाने तारांगणे धरू. हे चंद्र सूर्याला कोण धरून ठेवलेलं आहे. तर खाली यायला पाहिजे काय. खाली येतात कोणीतरी चेतन शक्ती काय केली पाहिजे नाही का. रोमा कोण फेरी समुद्र कोण भरी पर्जन्याची या करी. माझ्या धारेने पाऊस पडतो. कोणीतरी एक चेतन शक्ती काय केली पाहिजे. जी चेतन शक्ती म्हणतात त्याला ईश्वर म्हणतात. ईशन असं म्हणतात. आकाश आहे सर्वत्र सावे नावरे बावा के दावे पर्वती वैसका समुद्री ऐसा जो तो मी जगा म्हणजे जगाचा करता कोण आहे ईश्वर आहे. आणि तो त्याची शरणागती तमेव शरणम गच्छ तत्प्रसादात पराम शांती. काल एक स्वतः आलेला आहे म्हणतो मला सांगितलं. मग कसा शिरता झाला त्याच्याकरता. म्हणजे बाळ असते किंवा मूल असतं वगैरे त्याचा टाळूचा यशी भाग असते. त्याचा नरमपणा असतो समुद्राला. विदार्य मूर्धसी मानून त्याच्यातून तो प्रवेश करिता. उपनिषदामध्ये गर्भोपनिषद आहे त्याच्यामध्ये बरंच आहे. कोणत्या महिन्यामध्ये हात येतो पाय येतो केस किंवा येतात बोलतात किंवा 9 महिने 9 दिवस 9 महिन्यानंतर पूर्ण होत आहे. कोणत्या 7व्या महिने काहीतरी म्हटलं तर प्राण प्रवेश करतात. त्याच्यामुळे प्राणाने प्रवेश केला म्हणजे हालचाल होत आहे. आणि जोपर्यंत प्राण प्रवेश करीत नाही तोपर्यंत हालचाल करत नाही. निघून गेला की नाही का एखादा मनुष्य त्याच्यात प्राण निघून गेला म्हणजे मग ते शेजारची मुलं बाळं वगैरे आधी करून ते मृताजवळ मग ते रडत असतात आपली. म्हणलं आजपर्यंत बाबा बोलत होता आता बाबा काय होत नाही. मला नेल्याशिवाय घरी कुठं बाजारात जात नव्हता तर मला स्वतः एकटाच चालला. म्हणून कुठं कोणाला नेत होते. मग जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत जिवंत अवस्था. प्राण निघून गेला की मृत म्हणतात. त्याला मड म्हणतात. काय म्हणायचं मड शव काय तुमचं मृत शरीर त्याचे नाव वेगळे. हां
प्रेताचं म्हणतात. मग माणूस तोच आहे, प्रेत या अवस्थेला कोणता चलता म्हणे. याचे मांस खाणारे माणसं असताना प्रेताचं मांस खातात. म्हणले प्रेताचं मांस कशावरून खातं? हे बघ, ज्याचा मांस खातात तो जिवंत असते का मेलेला असतो? मग आता बकरी काय झाली आणि पुढे मग तिथं काय खातात? जिवंत बकरीचं खातात का मेलेल्या? म्हणजे मड्याचं काय खातात? जाऊ द्या, जास्त नको. मांस खाणारी माणसं हानतील. एका नाही तर आम्ही म्हटलं तर हो, मला चांगली आनंदाची गोष्ट आहे. माळ घाला की आनंद असो, नाही का? कंठी ऊर्ध्व पुंड बाळ कापीजे कळगा. आम्हाला त्याची माळ घातली म्हणजे मांस खाता येत नाही, काय खाता येत नाही, आहे का रे? माझा माळ कधी असेल तर तो मांस खाईल कसा, आणि मांस खाईल तो कसं? तुम्ही पाहिजे मुलामध्ये कोणी जे मुलं असतात ना, दोन्ही प्रकारचे लाद असतात. एक मांसाहारी आणि दुसरं माळकरी. मांसाहाऱ्यात जात असतो का? मित्र म्हणायला लागले, म्हणले चल की त्याच्या, म्हणले पाहत जमणार नाही, आमच्या गळ्यात काय आहे? मग आम्ही कोणचे कुठे जाणार? शाकाहारी. आणि ज्यांच्या गळ्यात माळ नाही त्याच्या एक जण म्हणायला लागला, म्हणलं अहो मी माळ घालून कधी जात नाही. मग म्हणालं तुम्ही मांस खाता कशावरून समजत? माळ करी आहे नाही. म्हणलं ज्यावेळेला मांस खात असतो त्यावेळेला माळ खुंटीला अडकून. आता व्यभिचार नसावा, काय नसावा. नियम म्हणजे नियम काय केलं पाहिजे? 4 दिवसाकरता का? कधी? मरेपर्यंत. चोरी करणे, मांस खाणे, दारू पिणे, हे कुठपर्यंत? जोपर्यंत शरीरात प्राण आहे तोपर्यंत. आपलं काही मूर्त स्विमान इथला टाळूचा भाग सोडून प्रविष्ट हा संसारात नाही. मग आत्मा त्याच्यामध्ये प्रवेश करता झाला बरं का. एकदा पेट्रोल भरले त्याच्यामध्ये, मग किक मारली की गाडी धूम पडत. लगेच जड हे हालचाल करायला काय करते? काही काही लोकांना वाटत असते प्राण निघून गेला. काय निघून गेला? प्राण निघून गेला. मग तसं पुढच्या काय करावं लागते? क्रिया करा. लगेच हालचाल करायला लागला. कधी 2-3 तासांनी लोक पुन्हा काय आहे असं. म्हणून एक क्रिया जो होत असते, या क्रियेला कारण कोण आहे? प्राण आहे. त्याला आभास आहे. मग ते आभासाची, म्हणून परमात्म्याने जडे आमच्याशिवाय कार्य करू शकणार नाही. म्हणून परमात्मा टाळूच याच्यातून आतमध्ये प्रवेश करीता झाला. आणखी पुन्हा क्रमाक्रमाने आभासाची सिद्धी करायची आहे. याचा अधिक विचार कधी करू.